गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तहसील कार्यालय मंगळवेढा येथील अभिलेख कक्षात कामकाज करणारे शिवाजी भोसले महसूल सहाय्यक यांच्याकडे जन्म नोंद व मयत नोंदीचे दाखले मिळण्याबाबत अर्ज दाखल केला असता त्यांनी दिरंगाई व टाळाटाळ केली असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 व महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील तरतुदीनुसार तात्काळ कार्यवाही करावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे प्रणित युवा सेनेचे शहर प्रमुख अरविंद नाईकवाडी यांनी मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय। 3 वेळा अर्ज करूनही 5-5 महिने हेलपाटे मारावे लागल्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधलं। मी युवक शहराध्यक्ष अरविंद नाईकवाडी शिवसेना गेले 4 महिने झालं येथील महसूल अधिकारी शिवाजी भोसले यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र व मृत्यू प्रमाणपत्रासाठी नकल्याचा अर्ज केला होता। मला 4 महिने झालं हेलपाटे मारायला होत आहेत, त्याबद्दल मी त्यांची तक्रार कलेक्टर साहेबांकडे व प्रांत अधिकारी व तसेच येथील तहसीलदार मदन जाधव साहेबांकडे केली होती। तहसीलदार साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांचा पत्र पण आलेला आहे की त्या ह्याची अर्जाची चौकशी करून येथील अधिकारी शिवाजी भोसले यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। पण येथील मदन जाधव साहेबांनी तहसीलदार साहेबांनी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज इथे तहसील कार्यालयासमोर आम्ही बेमुदत आंदोलन चालू केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बेमुदत आंदोलन चालू राहील।